बोलायची प्रॅक्टिस झाली. हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. आपलं 15 दिवसापासून मी व्हिडिओ बनवलाच नाही. आता माझी बोलायची प्रॅक्टिस पण गेलेली. 15 दिवसापासून व्हिडिओच नाही बनवला, त्याच्यामुळे बोलायला थोडं अडखळत आहे. समजून घ्या तुम्ही मला. आज इतकं छान वाटलं मला शॉप मध्ये काम करताना, असं कधीच वाटलेलं नाही. इतकं आज तुमच्या दादांनी आज माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. मला असं वाटायचं माझं शॉप इतकं सुंदर असावं, असं छान वाटलं पाहिजे शॉप मध्ये गेल्यानंतर. पहिलं पण छानच होतं, पण एवढं गेटअप नव्हतं, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं शॉप नव्हतं. एकदम सिंपल मध्येच होतं, पण छान होतं. पण तेव्हा एवढं कामामध्ये मन नव्हतं लागत. आज इतकं मन लागलं कामामध्ये, मस्त खूप छान वाटलं. आणि आपल्या शॉपचं काम झालेलं आहे पूर्ण. तुम्ही एकदा शॉप बघा आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा. गेल्या 15 दिवसापासून आपलं शॉप पण बंद होतं आणि दादांचे क्लास पण बंद होते, आणि त्यामुळे मला व्हिडिओ पण टाकायला जमलं नाही. सगळे तुमचे फोन येत होते, का बरं व्हिडिओ नाही टाकत, व्हिडिओ टाकलं तर आम्हाला थोडं बरं वाटतं, खूप वाट बघतात आमच्या व्हिडिओची, पण का बरं बंद होतं. दादांनी शॉपचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे 15 दिवसापासून आपले व्हिडिओ येत नव्हते. भरपूर दिवसापासून आज उद्या क्लास चालू असल्यामुळे दादांना पण वेळ भेटत नव्हता. तरी पण आता वेळेत वेळ काढून सगळ्यांना सुट्टी दिली आणि आज आपलं शॉपचं काम पूर्ण झालेलं आहे. खूप छान झालेलं आहे बघा एकदा. आणि तुम्हाला नक्की आवडलं असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि असं नाही का मी 15 दिवस काहीच काम केलेलं नाही. मी हँडवर्कचे ब्लाऊज होते 4-5 नवरीचे, ते हँडवर्क केलेलं आहे बघा. 3 ब्लाऊज होते हँडवर्क वाले, तो एक केला, अजून एक होता नाही. हा बघा हा ब्लाऊज, अजून हा शिवायचा स्टिचिंग करायचं बाकी आहे. हा काल मी हँडवर्क केला. आणि 2-3 दिवस मला दुकानामधला रात्रीचे 3-3, 4-4 वाजेपर्यंत शॉपचं सगळे कपडे वगैरे व्यवस्थित ठेवायला. आता हा ब्लाऊज स्टिचिंग करायचं उद्याच करेल मी. आता खूप कंटाळा आलाय. कंटाळा नाही आला, पण उशीर झालेला आहे. हा बघा हा हँडवर्क वाला कप्सवाला ब्लाऊज शिवला. हा एक सकाळी ब्लाऊज शिवायला काय मी 10 वाजता स्टार्ट केलेला. आणि आज आमच्या गावामध्ये सप्ताह बसलेला आहे ना, त्याच्यामुळे आज काय स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं. संध्याकाळी दादा आणि पोरं सगळे सप्त्यामध्ये जेवायला गेलेले, आणि तिकडनंच मला पण घेऊन आले जेवण. हा पण पॅडेटेज ब्लाऊज आहे. 3, 4 आणि 5. हे 5 ब्लाऊज मी आज कप्सचे शिवलेले आहेत, पॅडेट ब्लाऊज शिवलेले आहेत. आज 10 नंतरच शिवले. त्याच्यात थोडेसे पाहुणे पण आले होते आमच्याकडे. आज खूप छान वाटलं मला ब्लाऊज शिवताना. ह्या ब्लाऊजांना मला खूप कमी वेळ लागलेला आहे. कारण काय ना, माझं खूप दिवसाचं स्वप्न होतं असं शॉप असावं आणि खूप सुंदर शॉप असावं, असं आज दादांनी पूर्ण केलेलं आहे माझं स्वप्न. आणि त्याच्यामुळे मी आज खूप म्हणजे खूप हॅपी आहे. आणि सगळ्या ताईंची अशी इच्छा असते का आपलं पण असं शॉप असावं, छोटंसं का आहे ना, पण खूप सुंदर शॉप असावं. सगळ्या ताईंची अशी माझ्यासारखी इच्छा पूर्ण व्हावी, हीच माझी अपेक्षा आहे. आणि आज मी त्या आनंदाच्या भरात आज कप्सवाले ब्लाऊज खूप कमी वेळामध्ये शिवलेले आहेत. 5-6 ब्लाऊज झालेले आहेत. कप्सवाले पॅडेट ब्लाऊज आहे आणि वर्कवाले पण होते. मी 6 वाजता फ्री झाले. 10 वाजता बसले मशीनवरती आणि 6 वाजता फ्री झाले मी सगळे ब्लाऊज शिवून. आणि 15 दिवसासाठी ह्याच कारणामुळे मला व्हिडिओ टाकायला जमलं नाही. आणि इथून पुढे मी रोज रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे. आणि आपलं मस्त एक नवीन पॅटर्न, जसं पॅटर्न येईल मी तसं रोज तुम्हाला शेअर करणार आहे, रोज शिकवणार आहे मी तुम्हाला. आणि आपलं शॉप बघा आता पहिल्यापेक्षा आता किती छान केलेलं. तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. मी तुमच्या कमेंटची रोज वाट बघते. इथून पुढे मी रोज व्हिडिओ बनवणार. चला मी तुम्हाला आता शॉप दाखवते थोडक्यामध्ये. आणि इथे दादा, आपल्या चॅनलचं नाही, दादाच्या चॅनलचं नाव येणार. आणि माझ्या चॅनलचं नाव मी माझ्या मशीन जवळ टाकेल. तिथे राधाकृष्णाचे फोटो लावलेले आहे. अजून बरंच राहिलेलं आहे दुकानामधले. हे बघा, हिची तर मी तुम्हाला ओळख करूनच दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आणि इथे छोटीशी रॅक केलेली आहे. अजून भरपूर काम आहे, तर थोडंसंच लावून दिलेलं आहे वेळ नसताना. हे बघा हा एक ब्लाऊज आहे. मी म्हणते कुठे गेला. इथे एक ब्लाऊज ठेवलेला आहे. इथे छोटीशी रॅक केलेली आहे. इथे शिवायचे अर्जंट म्हणजे एवढे 2-3 दिवसामध्ये. आणि ही माझी मशीन आणि ही दादांची मशीन. आणि आपण इथे आपल्या चॅनलचं नाव टाकूया. आणि इथे सॅम्पल ब्लाऊजची डमी येणार आहे छोटीशी, ती मागवलेली आहे ऑनलाईन. आणि ती आली का मग तिथे ब्लाऊज टांगायचे. आणि तुम्ही जर कधी आम्हाला भेटायला आलात तर तुमच्यासाठी इथे सोफा पण घेतलेला आहे दादांनी बसायला. आणि तुम्हाला शॉप कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आणि उद्यापासून मी रोज एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. आता भेटूया आपण उद्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि तोपर्यंत बाय.